नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचं कारण काय सांगू का? तुम्ही व्हिडिओ प्ले व्हायच्या आधी थंबनेल आणि टायटल बघून तुम्ही समजलंच असेल मी व्हिडिओ कुणावरती करतोय आणि का करतोय. मित्रांनो, मी सांगतोय सोमनाथ वाघमारे कॉमेडियन, त्यांची माझी पहिली भेट कशी झाली बघा मित्रांनो. त्यांची माझी पहिली भेट. मित्रांनो, व्हिडिओ काय बारीकच होणार आहे. मित्रांनो बघा, एक मी आधी सोमनाथ सरची माझी ओळख झाली 2022 मध्ये. म्हणजे आता 2024 चालू आहे. 2022 2023 2000 म्हणजे दोन वर्ष झालं मित्रांनो. 2-3 वर्ष झालं त्यांची माझी ओळख झाली. मग त्यांची माझी ओळख झाली. मग असाच एक आधी त्यांना फोनवरती बोलायचं, व्हिडिओ कॉलवरती बोलायचो. मग आज समोर बोलायचा का प्रसंगच आला नाही ना. जसं की मी पांडुरंग सरांना बी, त्यांच्या भावाला बी, त्यांच्या टीममध्ये काम केलं तर, शूटमध्ये काम केलं तर. पांडू झाला पोतराज त्या एपिसोडमध्ये काम केलं मी. पुन्हा आपाचं लगीन त्या एपिसोडमध्ये काम केलं. पुन्हा पांडूची धुळवट त्या एपिसोडमध्ये बी मी काम केलं. त्यांच्या पांडू सरांच्या टीम संग. पांडू सरांची बी टीम एक नंबर आहे. त्यांच्या टीमबद्दल बी मी व्हिडिओ टाकणार आहे. तर ते बी लवकरच बघा, लवकरच येईन. चला आपण मेन मुद्द्यावर येऊ. सोमनाथ सरांची माझी पहिली भेट कशी झाली. मित्रांनो, आमची पहिली भेट म्हणजे एक योगायोग होता आमचा भेटीचा. एक माझं काहीतरी काम निघलं यूट्यूब रिलेटेड. मग पहिली काय आमची ओळख होती, फोनवरती कॉन्टॅक्ट चालू होतं, व्हॉट्सअपवरती बोलणं, टायपिंग वरती बोलणं. मग समोर बोलायचं का प्रसंग आला नाही का, तुम्ही त्यांचा ब्लॉग पाहायचो. व्हॉट्सअपला त्यांचा एक डीपी असायचं, तीच निका बघायचो. म्हणायचो बाबा आपले एक प्रसंग कवा यायचा वा, आपलं समोर बोलायचं त्यांचा ना आपला. मग एक असा प्रसंग आला बोलायचं की, प्रसंग म्हणजे एक बघा की एक योग समोर भेटायचा. आधी फोनवरती बोलायचो, सगळ्या व्हॉट्सअपवरती टायपिंग गोष्टी, काय जेवलात का, झालं का जेवण. पण एक मनाचे एक फॅन म्हणून भेटायचो. मी मनातले कलाकार काढायचो. मी कलाकार आहे म्हणून, आर्टिस्ट आहे म्हणून काढायचो. मी एक ॲक्टर आहे म्हणून मी अंगात तिथे सगळ्या गोष्टी काढायचो. एक मी फॅन आहे म्हणून मी त्यांच्या डेली व्हिडिओ पाहायचो. आधी पांडू सरांच्या टीममध्ये यायच्या आधी बी त्यांचे व्हिडिओ पाहत होतो. सगळे एपिसोड, वेब सिरीज म्हणजे त्यांची खूप दिवसापासून व्हिडिओ पाहत होतो. पांडू सरांचे, सोमनाथ सरांचे. आता की त्यांचे व्हिडिओ पाहत असताना त्यांच्या व्हिडिओला माझं झालं की एक 4-5 बरेच वर्ष झालं त्यांचे व्हिडिओ पाहत होतो बघा मी. 2015 पासून मी त्यांचे व्हिडिओ पाहत होतो मी, पांडू सरांचे. म्हणजे एवढे उत्सुकता होती का ना त्यांचे व्हिडिओ पाहायचे. एंटरटेनमेंट त्यांची जुनी टीम, सगळे संध्या वगैरे, किसनराव, सगळे आखी टोटल टीम जुनी एकदम भारी. मग तसंच की मग सोमनाथ सरांची माझी आधी तसंच त्यांचे व्हिडिओ पाहत होतो. मग पुन्हा झाली भेट, सगळ्या गोष्टी. माझं व्हिडिओ तर आहेच माझ्या चॅनेलला. माझी व्हिडिओ भेट कशी झाली ती काय सांगायची नाही, आपण लॉंग शॉर्टमध्ये व्हिडिओ घेऊ. तर मित्रांनो, सोमनाथ सरांची माझी पहिली भेट, त्यांच्या माझं भेटीचा एक प्रसंगच वेगळाच होता मित्रांनो. त्यांचा माझा भेटीचा प्रसंग असंच खुसपट काम निघलं. माझ्या चॅनलचे व्ह्यूजच जात नव्हते, वाढतच नव्हते माझे व्ह्यूज. कसलेच व्ह्यूजमध्ये डाऊनमध्ये आले, डाऊनमध्ये चालायला लागलं माझं चॅनेल. मग डाऊनमध्ये चालायला मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं. सर माझे असं काम आहे, जरा अडकलंय. सर माझं चॅनेल जरा काम अडकलंय म्हटलं. व्ह्यूज वाढत नाहीत तर सगळ्या गोष्टी मोनोटाईज करायचं. मग सरने स्टेप बाय स्टेप सांगितल्या. मग ते सरांनी जसं सांगितलं तसं मी मोनोटाईज झालं. माझ्या चॅनल मोनोटाईज बी झाला सरांच्या आशीर्वादाने. सोमनाथ सरांच्या आणि पांडू सरांच्या आशीर्वादाने माझं चॅनल मोनोटाईज बी झाला. आणि जशा गोष्टी सांगितल्या तशा मी केल्या बी मोनोटायझिंगच्या. सोमनाथ सरांनी, पांडू सरांनी सांगितली. आणि त्यांच्या आदल्या दिवशीच मी कॉल केला सोमनाथ सरांना. सर म्हटलं मला चॅनलवरचं काम करायचं आहे, ह्या गोष्टी करायच्या, मला तुमची भेट घ्यायची. मग
तुमची मला भेट घ्यायची म्हटलं. सर म्हटलं ये. ती म्हणलं मग यायच्या आदल्या दिवशी मला कॉल कर, तू यायचं आहे म्हणून. मग त्याच्या आदल्या दिवशी कॉल करा. मग ते म्हटलं मी थांबतो. मग मी त्याच्या सकाळी एक 8चा टायमिंग असेल. एक 4 वाजता मी इथं निघलो घरनं. 4 वाजता निघलो की इथनं 8 8 7 6 8-9 वाजेपर्यंत तिथं बारामतीत पोहोचलो मी. मग पेन्सिल चौकात उतरलो. सर म्हटलं पेन्सिल चौकात उतर. मग तिथं उतरलो. मग फोन केला. सर म्हटलं मी जिंतीला आलो आहे. मग तो जिंतीला आलो आहे. मग सर म्हटलं मग जिंतीला आलं म्हटल्यावर मग सरांना मी कॉल केला. सर म्हटलं मी जिंतीला आलो आहे. ते म्हणलं मग जातो का तिकडं सिटीन चौकात मग पांडूच्या घरी, म्हणजे त्यांच्या भावाच्या घरी. मग तिथे गेलो की त्यांचं घर बंद होतं. मग आतमध्ये पांडू सरांचा बाचा होता घरात. मग ॲक्च्युली मला वाटलं बाहेरने कुलूप आहेत, घर लावलं होतं. मग मला वाटलं कोण आहे काही. मी तिथे एक ओळखीचा मी फॅन भेटला माझा, त्याने फोटो काढले. मग फॅन भेटला तर मग त्याने काय मग म्हटलं पुन्हा माझ्याकडे नंबर नव्हता शंभूचा. पुन्हा नंबर घेतला. पुन्हा माघारी गेलो. सरांना फोन केला की ती नाही म्हटलं. सर नाही पांडू सरांना फोन केला की ती म्हटलं अरे मी सोलापूरला आलोय का मी अक्षय, सोलापूरला आलोय. मी म्हणलं का शूटिंगला आलोय गणेश मोहोळकरांचे. तर ते आज त्यांचे वास्तुशांती होते, त्यानिमित्त पुन्हा कॉमेडी व्हिडिओ शूट करायचो त्यांना चांगला. मग तिथनं पुढं घेऊ त्या घरात तिथनं आलो. पांडू सरांच्या घरनं आलो. सिटीन चौकात थांबलो. मग तिथनं फोन केला की ती म्हटलं तिकडं खाल्लं घर माहिती आहे का, वारलं घर. म्हटलं नाही की घर. ते म्हटलं तसं सांग. पण तिथं विचारी जाऊ म्हणलं. सूर्यनगरीतली अंगणवाडी कुठे आहे तसं विचारू. पुन्हा त्यांच्या घरी गेलो. लांबनच मला दिसली की आई दिसली. त्या आईने ओळखीलं नाही, पण मी त्यांना ओळखीलं की बाबा तुम्ही. ते म्हणले कोण राहतो. म्हटलं ओळखीलं नाही होय मॅम. ते म्हणून नाही ओळखीलं. म्हणलं आलतो की शूटिंगला पांडू सरांची. तर म्हणलं का बरं. म्हणलं आपाचं लगीन ते शूटिंगला आलतो की पुन्हा ओळखीलं. पुन्हा सरत थांबलो. 4-5-6 वाजल्या किंवा करी 6 वाजता सोमनाथ सरनी हळूच दरवाज्यातनं आले. तर असंच पहिलं म्हटलं व्हिडिओमध्ये बघण्यात आणि समोर बघण्यात लय फरक आहे. आळू चालत असं माझ्याकडे बघून हसतात, असं बघून हसतात. पुन्हा येताना आईस्क्रीम काहीतरी आणली होती. आईस्क्रीम खाल्ले. पुन्हा आलं चेंजिंग वगैरे केलं. मी बी पुन्हा हात तोंड धुलं चेंजिंग वगैरे चहा पिलो. मग चहा पिलं गोष्टी बोललो, जरा काम झालं सगळं. त्यांनी पुन्हा मला येऊन दिलं ना सोमनाथ सरांनी. थांब म्हणलं त्यांच्या घरी त्यांच्या घरी 2-3 दिवस थांबलो मी सोमनाथ सरांच्या इथं. 2-3 दिवस थांबलो. मग तिथनं पांडू सरांच्या घरी. पांडू सरांच्या इथं बी थांबलो. 2 दिवस थांबलो असून त्यांच्या इथं पांडू सरांच्या इथं. 2-3 दिवस थांबलो मी पांडू सरांच्या इथं. मग तिथनं मग सोमा सरांची माझी म्हटलं पहिली ओळख. म्हटलं आधीच ब्लॉगमध्ये बघत होतो, वेब सिरीजमध्ये बघत होतो, आता रिअलमध्ये बघतोय. त्यामुळे एक मनात खंतच एक रिअलिस्टिक वाटायचं ना. हायला वाटायचं. हायला म्हणलं फर्स्ट टाईम आपले म्हणलं ह्याच्या तिथं ब्लॉगमध्ये बघायचो, आता तो रिअलमध्ये बघतोय. त्यांना एक वेगळीच फिलिंग यायची ना. कोणी बघा आता माझी यूट्यूब म्हणजे मी ब्लॉग शूट करत असतो. आता ब्लॉगमध्ये बघण्यात आणि समोर बघण्यात किती फरक आहे. तर तसंच वाटतं की मला पांडू सरांनी पहिल्यांदा माझी सांगितलं पहिली भेट माझी त्यांची सोमनाथ सरांची माझी पहिली भेट. वेगळंच वाटायचं, म्हणजे वेगळंच प्रसंग यायचा. ते परते बारची वेगळंच ते फिलिंग यायची भेटण्याचा. आईच्या मगावत म्हणायचं बाबा वेगळंच काय काय कार्यक्रम आहे बाबा. पण झाली भेट सगळ्याच्या कृपेने, सोमनाथ सरांच्या आणि पांडू सरांच्या कृपेने आज मी यूट्यूबवरती आलो. आणि जी काय तिथं आज त्यांच्यामुळे यूट्यूबवरती आज त्यांचा मी खूप खूप अभिमान मानतो. आणि सर तुम्ही जे शिकवलं ते तुम्ही ज्ञान दिलं, तुम्ही सगळ्या गोष्टी शिकवल्या. आज मी तुमच्यामुळेच मी आज या यूट्यूब आणि ब्लॉगमध्ये आणि एवढे व्ह्यूज आले. तर सर तुमचं मनापासून मी खूप खूप अभिमान मानतो. तुमचं असाच पुढं चॅनल चालवा. आणि माझी फॅमिली, माझ्या पूर्ण फॅमिलीचं तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. ते कॉंग्रॅच्युलेशन आहे ते काय म्हणतात ते काहीतरी नाव असते ना, काय त्याला माहिती आहे बघा मित्रांनो.
पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला मित्रांनो, बाय. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.